तर मित्रांनो, नमस्कार. आज मी जर्मनीच्या एका छोट्याशा गावातनं चालत असताना मला एक अ, ड्रेनेजचं जे मॅनहोल असतं, त्या मॅनहोलच्या झाकणाकडे माझं लक्ष गेलं आणि मला आठवलं, की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मी बघितले बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण ड्रेनेजचे कामं करतो, त्यावेळेला अ, असं जाणवतं, की ते जे प्रोफाइलिंग आहे, जे सर्फेसिंग आहे, ते पूर्णपणे त्याला फ्लॅट केलं जात नाही किंवा ती त्याची प्रोफाईल पूर्णपणे मॅच केली जात नाही रस्त्याला. आणि हे होत असताना हे खड्डे चुकवताना काय होतं, म्हणजे एक तर हे करताना बऱ्याच वेळा अ, तो जो झाकण आहे ते एक तर वर येतं किंवा ते खाली राहतं. ठीक आहे? किंवा ते फुटलेलं असतं. तुम्ही बघा की काही काही ठिकाणी हे झाकण एकदम अतिशय असं वर आलेलं असतं रस्त्याच्या. आणि हे करताना लोकं काय करतात, हे खड्डे चुकवायच्या मागे लागतात. आणि हे चुकवताना लेन चेंज होते किंवा गाडी स्किड होते किंवा त्या खड्ड्यामध्ये गाडी रात्रीची आपटते. त्या बेसिक गोष्टी आहे आणि याच्यामुळे आत्तापर्यंत माझ्या मते खूप लोकांचे मी ॲक्सिडेंट होताना बघितले. माझ्या समोर बघितलं, की लोकं कळत-नकळत ट्रॅक चेंज करतात. लाईन चेंज केल्यामुळे काय होतं, की मागची गाडी ह्या गाडीला उडवायची शक्यता जास्त असते. आणि म्हणून माझं ह्या प्रोफाईलकडे लक्ष गेलं आणि मला जाणवलं, की याच्यावर काहीतरी एक ई-एन स्टँडर्ड मेन्शन्ड आहे. तर ई-एन स्टँडर्ड काय आहे? ते आपण जरा बघूया. तर ई-एन स्टँडर्ड जे आहे, ते आहे युरोपियन स्टँडर्ड फॉर ड्रेनेज सिस्टम आणि हा जो क्लास आहे, हा D400 आहे. तर इथल्या युरोपियन सरकारने ऑल ओव्हर द युरोपमध्ये काही स्टँडर्ड डिफाईन केलेत. तर हे 400 टन म्हणजे याच्यामध्ये मोठमोठे कंटेनर, ट्रक, डंपर याचा सुद्धा लोड हा जो मॅनहोल आहे तो घेऊ शकेल. मग मला सांगा अशा स्पेसिफिकेशन आपल्या इथे आहेत का? किंवा आपल्या इथे डिफाईन केलेले आहेत का? मग हे एवढे कष्ट, काबाड कष्ट करून जे आय-ए-एस ऑफिसर बनतात किंवा एक दगड जरी मारला आपण गर्दीमध्ये तरी इंजिनिअरला लागेल असं म्हटलं जातं गमतीमध्ये. तर ह्या इंजिनिअर लोकांनी हे स्पेसिफिकेशन प्रॉपरली रस्ते डिफाईन करताना मेन्शन केले आहेत का? बरं केले असतील तर ही जी फिनिशिंग करण्याचं काम आहे, हे काम कोणाचं आहे? हे काम सरकारचं नाही का? तर मला सांगा. तुमच्या कमेंट नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि नक्कीच मी तुमच्या कमेंटची वाट बघेल. धन्यवाद.